प्रशांत हां ते माहिती सन्माननीय प्रमुख पाहुणे आणि सर्व प्रेक्षकांचं वेबसाईट उद्घाटन समारंभामध्ये टेलिफोन ऑडिओ या संस्थेतर्फे मी गेल्या देसाई मनापासून स्वागत करते. टेलिफोन ऑडिओ ही वेबसाईट आज या दिवशी मान्यवरांच्या हस्ते आणि गणेश भक्तांच्या उपस्थितीमध्ये आपण जनतेला उपलब्ध करून देणार आहोत. या सुंदर सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन करून करावी अशी मान्यवरांना आहे. माननीय श्री मुकुंद गोराम सर, माननीय श्री विनोद लोखंडे साहेब, माननीय श्री किशोर जाधव साहेब, त्या काळामध्ये गणेश भक्तांची अनुमती आणि त्यामागची आवश्यक गोष्ट म्हणजे पोलीस बंदोबस्त. या काळामध्ये पोलिसांना सहकार्य करून बंदोबस्ताचं आणि जनसेवेचं कार्य करण्याची हेल्पलाईन फॉर यू ही संस्था. या महत्त्वाच्या कामाबरोबरच जिथे कमी तिथे आम्ही हे सुरेंद्र अभिजित शेटे आणि त्याचे सहविचारी मित्र सहकारी एकत्र आले आणि हेल्पलाईन फॉर यू या संस्थेची स्थापना केली. पूर्णपणे स्वयंसेवी असलेली ही संस्था त्याचे कार्यकर्ते सर्वजण मानवतेचं व्रत धरून समाजसेवेचं मोलाचं कार्य करत आहे. कुठे रक्ताची गरज असो तर कुठे डॉक्टरची गरज असो, कधी गुटखाबंदीचं कार्य असो तर कधी ग्रामविकासाचं कार्य असो, इथपासून ते आतापर्यंत आपण जे पाहत होता ते भूकंपग्रस्तांसाठीचं मदत कार्य असो, अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य असो, या आणि अशा अनेक गोष्टी हेल्पलाईन फॉर यू ही संस्था आपल्यासाठी करते आहे. मी एका काही गोष्ट करणार आहे हे असंच चालायचं असं नेहमीच आवडतं रडगाण काढणारे अनेक जण असतात, पण हे सारे जीवन त्यातले सहप्रवासी सहमित्र एकत्र आले आणि त्यांनी हेल्पलाईन फॉर यू ही संस्था स्थापन केली. आज या वेबसाईट उद्घाटनासाठी आलेल्या उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार आपण या संस्थेतर्फे करणार आहोत. संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत वाणी यांना विनंती की त्यांनी हे सत्कार करावे. माननीय श्री S.S. खुर्शीद साहेब, ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस, गणेश उत्सवामध्ये येथील वाहतूक ही संकल्पना शिस्तप्रिय आणि लोकप्रिय असे झालेले आहे. माननीय मुकुंद गोराम सर, निवासी व संपादक लोकसत्ता, हा वृत्तसमूह नेहमी आपल्या उपक्रमांसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवतो. माननीय श्री चव्हाण पुरस्कार करावा यांनी चव्हाण आहे. माननीय श्री किशोर जाधव साहेब, पोलीस आयुक्त यांचा सत्कार करावा अशी विनंती. त्यांचं बहुमोल मार्गदर्शन या वेबसाईटने झाले आहे.
रिमोट करून ही वेबसाईटचं उद्घाटन करावं. ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस माननीय श्री मुश्रीफ साहेब. अतिशय धन्यवाद सर. वेबसाईट आपल्याला 5 मिनिटात दाखवणार आहे. ही वेबसाईट मराठी आहे. या जवळपास गणेशोत्सवाचा इतिहास, काही महत्वाची गणेश स्थाने, आवडत्या गणपतीच्या गोष्टी, अष्टविनायक दर्शन, गणेश मंडळ. पुण्यात जवळपास 4000 गणेश मंडळ आहेत. त्यापैकी 2,500 गणेश मंडळ प्रतिष्ठित गणेश मंडळ आहेत. या सर्व गणेश मंडळांची विभागवार माहिती आपल्या या साईटवर मिळणार आहे. आणि पोलिसांच्या झोनप्रमाणे आपण त्याचे वेगवेगळे झोन केलेले आहेत. त्यात आपल्याला बघता येईल झोन 1, झोन 2 आणि झोन 3 सगळे मंडळांसाठी असणारे नियम. हे नियम पूर्णपणे या वेबसाईटवर येतात. तर गणेश मंडळाची तक्रार असते त्यामुळे जिल्हा सुरक्षेसाठी असणारे नियम तो गुणफलक समजला नाही तो पूर्ण गुणफलक आपल्या या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे सगळ्यांना ते सोपं होणार आहे. जरी ते शॉपिंग नाही मिळाली तरी तक्रार निवारणासाठी असणारे फोन नंबर, तसेच प्रत्येक विभागाला माहिती, प्रत्येक ऑफिसरचा फोन नंबर, म्हणजे आपल्याला काहीही अडचण असल्यास आपल्याला या नंबरवर कॉन्टॅक्ट करता येईल. इंग्लिशमध्ये सुद्धा काही वेगळ्या प्रकाराने विसर्जन मिरवणुकीबद्दल पूर्ण माहिती आहे. त्यानंतर विसर्जनासाठी असणारे वेगवेगळे भाग, कुठल्या रोडने किती गणेश मंडळाचं विसर्जन होतं याची माहिती या ठिकाणी दिली आहे. फोटो गॅलरी या विभागात आपण फक्त पुण्यातील किंवा भारतातील नव्हे तर वेगवेगळ्या देशातील गणपतींचाही समावेश केलेला आहे. पहिला गणपती हा भूतानमध्ये बसणारा गणेशोत्सवातील गणपती, हा श्रीलंकेत बसणारा गणेशोत्सवातील ही गणेश मूर्ती, असे या वेगवेगळे भाग आपण आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी हे घेतलेले आहेत. सगळे नियम मराठी आणि इंग्रजी दोन्ही समजून आहे. तसेच पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे असणारे नियम, मंडळासाठी असणारे नियम, त्यांचे महत्त्वाचे फोन नंबर इत्यादी सर्व गोष्टी या वेबसाईटवर दिलेल्या आहेत. ही वेबसाईट नक्कीच गणेशोत्सवाला उपयुक्त ठरेल अशी आशा आणि सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. पुण्यातील मानव गणपती त्यांचा पूर्व इतिहास या गोष्टींबरोबरच विसर्जन प्रक्रिया, मिरवणुकीचा मार्ग या साऱ्या गोष्टींची अचूक माहिती असलेली ही वेबसाईट खूप कष्टानं आणि अहोरात्र करून तयार केलेली आहे. पण एकट्याच हे काम नाही तर अनेकांचे सहकार्य या कामासाठी जोडले गेले आहे. या सर्वांचे सरकारी नजर शक्य नाही, पण प्राथमिक स्वरूपामध्ये याकरता आम्ही ते करणार आहोत. माननीय श्री मुश्रीफ साहेबांची विनंती की त्यांनी हे सरकार करावे. प्रथम स्नेहा पाटील वेबसाईटचं मराठीमध्ये काम करणाऱ्या मराठीमध्ये बनणारी स्नेहा पाटील, राजेश बागडे वेबसाईटच्या
धन्यवाद सर. तर आमची पद्धत काय असते हे शिकवणं किंवा याची यादी करणं हे सगळ्यात सोपं काम असतं. की दुसऱ्याने काय करावं हे ठरवणं. पण मी काय करू शकतो याचा विचार करणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि आपण काय करू शकतो, मी काय करू शकतो याचा विचार करण्याची संस्था म्हणजे आमची हेल्थ सायन्स फॉर यूथ ही संस्था. त्यामुळे कुठल्याही गोष्टी वेळेचं भारी सुरू कार्य करणारे जे कार्यकर्ते आपण आताही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 5 जणांचे सत्कार करणार आहोत. माननीय श्री सुब्रमण्य साहेबांची विनंती की त्यांनी माननीय श्री संग्राम साहेबांना विनंती की त्यांनी हे सत्कार करावे. श्री देवेंद्र नागरे सगळ्या कार्यकर्त्यांना वर येणारे पाटील धन्यवाद सर. पुण्यासारख्या अवयव वाढणाऱ्या शहराची सुव्यवस्था राखण्यासाठी अखंड कार्यरत असणाऱ्या या सर्व ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे विचार आपल्याला यायला नक्कीच आवडणार आहे. मी सर्वप्रथम माननीय श्री सुब्रमण्य साहेबांची विनंती करते. माननीय श्री सुब्रमण्य साहेबांची विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री धर्मराज साहेब, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री मुश्रीफ साहेब, आजच्या या वेबसाईटचे निर्माते किंवा त्याच्या मागचे प्रेरणास्थान असलेले व त्यासाठी कष्ट घेतलेले अभिजित शेटे यांचे सहकारी, ते उपस्थित सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, गणेश भक्त आणि आता हा कार्यक्रम